सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असो. प्लीज तुमचा यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, मी सुंदरसा मन्ना तुमच्यासाठी देवाचा घेऊन आलोय आणि वचन देखील सांगणार आहे तुमच्यासाठी, सर्वांसाठी प्रार्थना होणार. तर प्लीज आमचा यशोदाय सागर चॅनल लाईक करा की जेणेकरून आम्हाला मोठा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त मोठा देवाचा गौरव केला. प्रियजनांनो, देवाचं सुंदरसं वचन मी तुम्हाला सांगतो. दानिएल याचा 6 अध्याय आणि त्यामध्ये प्रार्थनेविषयी परमेश्वराने सांगितलं. परिस्थिती काही जरी असली तर प्रियजनांनो, प्रार्थना करण्यात कधी सोडू नका. दानिएलने ज्यावेळेस प्रार्थना केली तर परमेश्वराने त्याला सिंहाच्या तोंडातून वाचवलं. आपण वचन वाचू. दानिएल या शुभवर्तमानाचा 6 अध्याय त्यातलं 10 वचन आणि वचन सांगतो. फर्मानावर सही झाल्यावर दानिएलने ऐकले तेव्हा ते घरी गेला आणि खोलीत खिडकी करून आपल्या नित्यनेमाप्रमाणे दिवसातून 3दा प्रार्थना केली व देवाचा धन्यवाद केला. प्रियजनांनो, दानिएलला कळलं फर्मानावर सही झालं, जो कोणी राजा व्यतिरिक्त दुसरा प्रार्थना करेल तर त्याला सिंहाच्या गोळ्यात टाकणार. पण तरीही दानिएलने त्या परिस्थितीकडे न बघता नित्यनेमाप्रमाणे प्रार्थना केली. म्हणजे प्रार्थनेत तुम्ही जर दटून राहता, प्रार्थनेत तुम्ही असणार, आज ना उद्या तुमचं उत्तर येणार आहे. ध्यानात ठेवा. ख्रिस्तामध्ये केलेली करंथीकारासमध्ये वचन सांगतात प्रत्येक महिने त्याचं उत्तर देव तुम्हाला देणार आहे. म्हणून तुम्ही प्रार्थनेत दटून राहा, प्रार्थना करत राहा आणि प्रार्थना करताना तुमच्या जीवनात चमत्कार होणार. आणि दानिएलने बी तेच केलं. त्यांनी प्रार्थना केली, कळलं, राजाने सही केली, सिंहाच्या गोळ्यात टाकेल. पण त्यांनी एवढीच एक इच्छा धरली का परमेश्वर माझ्या बरोबर आहे, तो मला या सर्व संकटातून वाचवेल. आणि दानिएलने प्रार्थना केली आणि बघा त्यातल्या दानिएल 6 मध्ये 8 मध्ये काय झालं. नंतर राजा महालात गेला व रात्री उपाशी काढली व त्याने त्याच्यासमोर वाद्य आणली नव्हती तरी झोप उडाली होती. राजा मोठ्या पहाटे त्याने सिंहाच्या डोळ्याजवळ गेला व उठून दानिएलला म्हणाला, हे दानिएल, जिवंत सेवकाच्या देवाचे तू नित्य सेवा करत त्यांनी सोडवले आहे. दानिएल राजाला म्हणाला, महाराज चिराय असो, देवाने आपले देवदूत पाठवून सिंहाचे तोंड बंद केले, मला काही उपद्रव होतो नाही. देवासमोर मी अपराधी होतो महाराज, आपल्यासमोर मी अपराध केला नाही. तेव्हा राजा अत्यंत आज्ञेने काढून दानिएलला बाहेर काढले व त्याला गुहेत टाकले होते. त्यांना इजा झाल्याने काही दिसून आले नाही व त्याने देवावर भरोसा बसला. बघा, दानिएलने ज्यावेळेस प्रार्थना केली किती मोठा चमत्कार झाला. तसंच तुम्ही देखील प्रार्थना करतो. पवित्र देवाच्या जेवढ्या ऑनलाईन लेकरं बघत आहे प्रत्येकाला परशेकर व पैशेतुला बसलेल्या प्रत्येक पटकेच्या ओळख त्यांच्या जीवनात स्वीकारतो. कॅन्सर निक, ब्लड प्रेशर निक, शुगर निक, दुष्ट आत्म्याचं कार्य निक, रोगाच्या दृष्ट आत्मा त्यांच्या जीवनातून निक, अंधकाराची शक्ती निक, ईश्वरा बसलेल्या